सुवर्ण पालखी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनंत अडचणी आल्या, पण त्यावर मात करून खासदार धनंजय महाडिक यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला। स्वतःला काहीही नको, पण दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची भूमिका महाडिकांची आहे। त्यामुळे त्यांना आता केंद्रीय मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली। 2019 नंतर केंद्रीय मंत्रिपदाची त्यांची इच्छा पूर्णत्वास जाईल अशी टिप्पणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली। सोमवारी सायंकाळी पालखी हस्तांतरणाचा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते। हा सोहळा कोल्हापूरच्या इतिहासात अभूतपूर्व असा ठरला। 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीसाठी सुवर्ण पालखी असावी असा संकल्प खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सोडण्यात आला होता। 2 वर्षात कोल्हापूरसह देशभरातील जनतेनं यथाशक्ती हातभार लावून सुवर्णदान केल्यानं 26 किलो वजनाची सुवर्ण पालखी आकाराला आली। या सुवर्ण पालखीचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे हस्तांतरण सोहळा सोमवारी सायंकाळी संपन्न झाला। या निमित्तानं भवानी मंडप परिसरात भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं होतं। फुलांच्या पायघड्या, अत्याधुनिक ध्वनी आणि प्रकाश योजना, कार्यक्रम व्यवस्थित पाहता यावा यासाठी भव्य LED वॉलची उभारणी, HD कॅमेऱ्याद्वारे आणि ड्रोनद्वारे छायाचित्रण अशी व्यवस्था करण्यात आली होती। सोमवारी सायंकाळी 6च्या सुमाराला या कार्यक्रमाला सुरुवात झाली। सुवर्ण पालखीच्या हस्तांतरण सोहळ्यासाठी तमिळनाडू इथल्या कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य श्री शंकराचार्य जयेंद्र सरस्वती स्वामीजी, करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती स्वामीजी, आंध्र प्रदेशातील मंत्रालयम इथल्या राघवेंद्र स्वामी मठाचे पीठाधीश श्री सुबुधेंद्र तीर्थ स्वामीजी अशा 3 महनीय सत्पुरुषांची उपस्थिती लाभली। त्यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार अमल महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, सौभाग्यवती अरुंधती महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौभाग्यवती शौमिका महाडिक, ट्रस्टचे उपाध्यक्ष योगेश जाधव, महापौर हसीना फरास, सुवर्ण पालखी ट्रस्टचे सर्व विश्वस्त, देवस्थान समितीचे सचिव विजय पवार, पृथ्वीराज महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनानं करण्यात आला। खासदार महाडिक यांच्या हस्ते तिन्ही पीठांच्या शंकराचार्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। उपस्थितांचं स्वागत आणि प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। ज्या महालक्ष्मीनं कोल्हापूरकरांना भरभरून दिलं त्या महालक्ष्मीसाठी काहीतरी करावं या उद्देशानं सुवर्ण पालखी तयार करण्याचा संकल्प 2015 साली केला। महालक्ष्मीच्या मूर्ती स्थापनेला 300 वर्ष झाली आहेत। 1 ग्रॅम जोडून सुमारे 21,000 लोकांनी सुवर्ण पालखीसाठी योगदान दिलं। त्यामुळेच 2 वर्षात सोन्याच्या पालखीचा संकल्प पूर्ण झाल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं। देवस्थान समितीनं आता पालखीची काळजी आणि देखभाल करावी असं मत खासदार महाडिक यांनी व्यक्त केलं। मी देवस्थान समितीच्या सुद्धा सर्व जिल्हाधिकारी असतील किंवा सर्व सदस्य आहेत त्यांनाही मी विनंती करणार आहे की आज आम्ही लोकांच्या भावना, लोकांचं प्रेम, लोकांचं काळीज तुमच्या सुपूर्द करणार आहे। याची तेवढीच काळजी आपण घेतली पाहिजे, कारण अतिशय सुंदर काम झालेलं आहे। आत चांगली त्याला ग्लास बॉक्स आपण केलेला आहे लोकांना दर्शन घेण्यासाठी, तर त्याची निगा राखली गेली पाहिजे, त्याचा वापर चांगला झाला पाहिजे, यासाठी मेंटेनन्स चांगला व्हावा, सिक्युरिटी चांगली व्हावी, यासाठी आपण थोडासा प्रयत्न करावा। महालक्ष्मीची आख्यायिका वाढत चाललेली आहे, महालक्ष्मी मंदिरामध्ये गर्दी वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस। तर मला वाटतं या पालखीच्या मुळे सुद्धा निश्चितपणानं पर्यटन वाढ होईल। ज्यावेळी लोकांना समजेल कोल्हापूरला येणार आहेत, लोकांना आल्यानंतर पूर्वी येऊन गेले असतील तरी, किंवा महालक्ष्मीला आता एक सोन्याची पालखी आहे, ती पालखी कशी असेल हे पाहण्यासाठी सुद्धा निश्चितपणानं लोक मोठ्या संख्येनं आज इथे येणार आहेत। आपण पाहिलं असेल आज खूप चांगली सजावट आम्ही ट्रस्टच्या वतीनं मंदिराची सुद्धा खूप चांगली सजावट केलेली आहे। मला ट्रस्टींनी सांगितलं की असे यापूर्वी कधी सजावट झाली नव्हती, फुलं असतील किंवा आकर्षक असेल, या सगळ्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशी विनंती करतो। श्री जयेंद्र सरस्वती स्वामीजी, श्री विद्यानृसिंह भारती स्वामीजी आणि श्री सुबुधेंद्र तीर्थ स्वामीजी या 3 शंकराचार्यांची पाद्यपूजा सौ अरुंधती महाडिक, स्मितादेवी जाधव यांनी केली। तिन्ही पीठांच्या मठाधीशांच्या हस्ते श्री महालक्ष्मीची सुवर्ण पालखी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे विधिपूर्वक सुपूर्द करण्यात आली। पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सुवर्ण पालखी दस्तावेज जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। यावेळी बोलताना नामदार पाटील यांनी पालखी संकल्प पूर्णत्वाला नेल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचं अभिनंदन केलं। अनेक अडचणी येऊनही त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला। आता त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं पाहिजे अशी अपेक्षा नामदार पाटील यांनी व्यक्त करून 2019 साली त्यांची इच्छा पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त केला।
एक मोठं शुभधनुष्य त्यांनी उचललं की त्याने पेललं. त्यामुळे मी सुरुवातीलाच माझ्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मी त्यांना आल्यानंतर असं विचारलं की बाबा काय हेतू काही नवस वगैरे तुम्ही म्हणाला होतात का? तसं मी काल येऊन अंबाबाईला नवस म्हटलं होतं की पाऊस येऊ दे नको, आजचा कार्यक्रम चांगला होता. आणि लगेचच मी येऊन नवस फेडला. म्हटलं तुम्ही काही नवस बोलला होतात का? ते म्हणजे काय नवस बोलला, देवीने तर सगळंच दिलेलं आहे. आणि त्यामुळे देवीने सगळं दिल्यानंतर आपली काही भूमिका देवीप्रती राहते, ते अर्पण करण्याच्या हेतूने मी हा संकल्प केला. तर मला असं वाटतं की सगळं काही त्यांना मिळालेलं नाही आहे. अजून केंद्रीय मंत्रिपद त्यांना मिळायचं बाकी आहे. आणि त्यामुळे 3 पिठाचे स्वामी इथे आलेले आहेत. समोर अंबाबाई बसले, कार्यक्रम असं व्यवस्थित आहे, समोर अंबाबाई आहे. आणि ते अंबाबाई त्यांची ही सुद्धा इच्छा पूर्ण करेल. अजून म्हणाल की ते तर आता राष्ट्रपतीचे खासदार आहेत, मग ते केंद्रीय मंत्रिमंडळात कसे जातील? 2019 नंतर जातील. आता काही नाही. मला काहीतरी द्यायचं आहे ही भावना वाढीला लागली पाहिजे. आपल्याकडं समृद्धी आली आहे, आता संस्कृतीची गरज आहे. त्यामुळं प्रत्येकानं चांगल्या कामासाठी सहभाग दिला पाहिजे, असंही नामदार पाटील यांनी नमूद केलं. ट्रस्टचे कार्याध्यक्ष भरत ओसवाल यांनीही खासदार महाडिक यांचं कौतुक करून त्यांच्या सूचनेनुसार या प्रकल्पात पारदर्शकता ठेवल्याचं नमूद केलं. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचं अनावरण करण्यात आलं. तसंच पालखीसाठी योगदान दिलेले कारागीर गणेश चव्हाण, सुवर्ण संकलनासाठी जागा दिलेले देवीचंद ओसवाल, सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या केतन शहा यांचा खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याचबरोबर सजावट सल्लागार, पालखी ट्रस्टचे कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. देणगीदार विजयमाला जाधव, 1 किलो सोनं देणारे नितीन मेनन, गोरख चिंचवडे, बेंगलोरचे सतीश शेट्टी यांचा तसंच पालखीसाठी योगदान देणाऱ्या काही मान्यवरांचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला. श्री जयेंद्र सरस्वती स्वामीजी, श्री विद्यानृसिंह भारती स्वामीजी आणि श्री सुबुरेंद्र तीर्थ स्वामीजी यांनी सुवर्ण पालखीचा संकल्प पूर्ण केल्याबद्दल करवीरच्या जनतेला शुभाशीर्वाद दिले. करवीर तालुक्यातील म्हालसवडे इथल्या न्यू क्रांतीवीर तरुण मंडळाच्या मुलींच्या झांज पथकाद्वारे वाजत गाजत पालखी विधिवतपणे गरुड मंडपात आणण्यात आली. त्यानंतर तिन्ही स्वामीजींच्या आणि खासदार धनंजय महाडिक, सौभाग्यवती अरुंधती महाडिक, आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक यांच्यासह सर्व विश्वस्त आणि भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी असंख्य भाविकांनी उपस्थिती लावली होती. सुवर्ण पालखी अर्पण सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं. तसंच अहमदाबाद इथल्या आकर्षक विद्युत दीपांनी मंदिर परिसर उजळवून टाकला होता. त्यामुळे या सोहळ्याची उंची आणि भव्यता अधिकच वाढली. प्रसन्न मालेकर यांनी परिपूर्ण माहितीसह ओघवत्या शैलीत निवेदन केल्यानं कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली. या कार्यक्रमाला समीर शेठ, महेंद्र इनामदार, जितेंद्र पाटील, दिगंबर इंगवले, मंगल महाडिक, मिलिंद धोंड, शरद मुनीश्वर, संगीता खाडे, नंदकुमार मराठे, सहधर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण, सुभाष वोरा, देवस्थान समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्यासह भागीरथी महिला संस्थेच्या सदस्या आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.